शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील पोलीस विभागाच्या 12 एकर जागेच्या काही गुंठ्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकाने ताबेमारी करत तेथे आरंभ नावाची 60 फ्लॅटची एक इमारत उभी केली आहे। त्या लगतच 4 बंगले देखील बांधले आहेत। 60 फ्लॅट व 4 बंगले यांची विक्री केली असून ते विकत घेणारे लोक तेथे राहत आहेत। आता पोलिसांनी ते अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। त्या सदनिका धारकांना पोलिसांनी नोटीसही बजावल्या आहेत। 30 दिवसात जागा खाली करण्याचा अल्टिमेटम दिला आहे। दरम्यान अल्टिमेटम मिळताच सदनिका धारकात खळबळ उडाली आहे। त्यांनी बिल्डर्स विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। आमची फसवणूक झाली असून बिल्डरने आम्हाला आमचे पैसे परत करावेत अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। महानगरपालिकेला वीज बिले, कर्मचाऱ्यांची देणी, पुरवठादार व ठेकेदारांची देणी यासह शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये स्वहिस्सा अशी सुमारे 446.80 कोटी रुपयांची देणी आहेत। त्यांचा परिणाम विकास कामे रखडण्यावर व नागरी सुविधांवर होत आहे। सदरची देणी येत्या 2 वर्षात देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे। उत्पन्न वाढविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन उपाययोजना करत आहेत, मात्र नागरिकांकडून कर भरणेही अपेक्षित आहे। सध्या देण्यात आलेली शास्ती माफी ही अंतिम संधी आहे व यापुढे कोणत्याही परिस्थितीत शास्तीमध्ये सवलत मिळणार नाही। त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकीत कराचा भरणा तात्काळ करावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे। एका प्राचार्याने 9 वर्षीय शाळकरी मुलाला अभ्यासाच्या बहाण्याने स्वतःच्या रूममध्ये बोलावून घेत त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव उपनगरात घडली आहे। या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संतोष सुधाकर देवरे असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचे नाव असून तो पसार झाला आहे। प्राचार्य देवरे हा पीडित मुलाला वेळोवेळी अभ्यासाच्या बहाण्याने स्वतःच्या रूमवर बोलवायचा व अभ्यासाच्या नावाखाली मुलाचा लैंगिक छळ करायचा। याबाबत कोणाला काही सांगितलेस तर आई वडिलांना मारून टाकू अशी धमकी द्यायचा। 24 जानेवारीला व त्यापूर्वी वेळोवेळी हा प्रकार घडला। पीडित मुलाने घरी सांगितल्यावर पालकांनी थेट पोलिसात धाव घेतली आहे। या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। भिंगार हद्दीत मळगंगा माध्यमिक विद्यालयात इयत्ता 8वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्याच्या वर्गातच पती पत्नीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी 11:30 वाजल्याच्या सुमारास घडली आहे। पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मच्छिंद्र भानुदास बेरड, दीपमाला मच्छिंद्र बेरड अशी गुन्हा दाखल झालेल्या पती पत्नीची नावे आहेत। फिर्यादी दरेवाडी शिवारात राहत असून त्यांचा मुलगा मळगंगा माध्यमिक विद्यालयात इयत्ता 8वीत शिक्षण घेतो। शुक्रवारी सकाळी 11:30च्या सुमारास त्याचा मुलगा वर्गात उपस्थित असताना मच्छिंद्र बेरड व त्यांची पत्नी दीपमाला यांनी जबरदस्तीने वर्गाचा दरवाजा बंद करून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली। बुऱ्हाणनगर येथील व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांची मार्च 2018 पासूनची थकीत पगाराची देयक मिळावी म्हणून नगर जिल्हा मजदूर सेनेच्या वतीने शनिवारपासून कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। न्यायालयाचा निकाल लागूनही पगार न मिळाल्याने कामगारांमध्ये संतप्त भावना आहेत। जोपर्यंत थकीत देयके मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे। याशिवाय देयके न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिलाय। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।